आजच्या घडीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि शरद पवार साहेबांबद्दल मोठा आदर माझ्या मनात आहे. त्यांचं कार्य हे कुणी डावलू शकत नाही. अत्यंत मोठं डोंगरा एवढं उत्तुंग कार्य आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. तसेच आता देखील जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी बाकावर जरी बसत असलो तरी देखील एका बाबतीमध्ये मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे. ही जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे, त्याचं युद्ध पातळीवरती काम, कारण ऊर्जा खात्यातले बरेचसे वरिष्ठ मुंबईचे अधिकारी देखील माझ्या ओळखीचे आहेत, तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं खरं कौतुक करावं लागेल. शेवटी मी आमदार होईल, काय होईल, राजकीय पद मला मिळेल, काय मिळेल, हे माझ्या एकट्यासाठी नाहीये. आमची संघटना आहे, म्हणजे 3-3 पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे. नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे. मी एकटा काहीतरी म्हणायचं, मला हे करायचंय, मला ते करायचं, याला काय अर्थ नाही. शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं, हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांचा जो काही विचार असेल त्या विचाराशी आदर राखून आम्ही